सर्वांना नमस्कार. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वतीनं आजपासून जे आदिवासी कला संस्कृती संवर्धन या विषयाचं जे विशेष शिबिर 3 दिवसाचं सुरू झालं आहे, त्याच्यातलं आजचं तिसरं सत्र घेण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि मला नेहमीच तरुण मुलामुलींच्या समोर बोलताना आनंद होतो. विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलामुलींच्या समोर बोलताना आनंद होतो, कारण सगळेजण तशा अर्थानं स्वेच्छेनं इथे आलेले असतात. नाही तर काही ठिकाणी असं आमच्या शिक्षक प्राध्यापक लोकांना ढकलावं लागतं, अरे जा रे जरा तू, असं ढकलावं लागतं. पण असं न ढकललेले स्वतःहून या ठिकाणी सहभागी झालेले असे तुम्ही आहात. माझ्यापूर्वी ज्यांचं सत्र अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक असं झालं असे आपले महेशराव काळे, त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे सर्व अधिकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या 3 दिवसामध्ये आपण एकूण जनजातीय समाजाचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करणार आहोत किंवा त्याची माहिती घेण्याची आपण सुरुवात करणार आहोत. विषय तसा म्हटलं तर खूप मोठा आहे आणि त्या विषयाची काही एका संक्षेपात ओळख व्हावी या दृष्टीनं या 3 दिवसाच्या शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि या शिबिरामध्ये हे सगळे विषय ऐकत असताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येईल की प्रत्येक विषयाची व्याप्ती ही खूप मोठी आहे आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टी अजून आपल्याला माहिती होऊ शकतात, माहिती करून दिल्या जाऊ शकतात, परंतु काही संक्षेपानं आणि सूत्ररूपानं आपल्यासमोर माहिती व्हावी अशा अर्थाचा हा सगळा प्रयोग आहे. आत्ताच्या माझ्या बोलण्यामध्ये मी प्रामुख्यानं जनजातीय समाजामध्ये क्रांतिकारक जे बंधू भगिनी होऊन गेले, ज्यांचं कार्य आपल्याला आज देखील प्रेरणा देतं, अशातल्या काही लोकांचा मी सूत्ररूपानं उल्लेख करणार आहे. आणि माझं सत्र जे आहे ते मी जरा तशा अर्थानं सूत्ररूपानं सांगणार आहे, कारण सगळ्यांची माहिती सांगायची म्हटली तर अनेक तास त्याला लागू शकतात आणि एवढा अत्याचार तुमच्यावरती करण्याची माझी तयारी पण नाही आणि तेवढा आज तशा अर्थाने एक वेळ आहे तुमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही. त्यामुळे ज्यावेळेला आपण जनजातीय समाजाच्या लोकांमधील क्रांतिकारकांचा विचार करतो, तो विचार करण्यापूर्वी एकूण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. भारताच्या स्वातंत्र्य लढा असं म्हटल्यानंतर आपल्या साधारणपणे आपण इंग्रजांशी जो संघर्ष केला, ज्याला 150 वर्ष संघर्ष झाला असं म्हणण्याची पद्धत आहे, पण ही 150 वर्ष सरासरी आहेत हे आपण लक्षात ठेवूयात. नंतर संदर्भानं आपण ते समजून घेऊयात. परंतु या स्वातंत्र्य लढ्याचा जो संघर्ष होता तो जसा राजकीय स्वातंत्र्यासाठी होता तसा तो वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी देखील होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मुळात या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करताना किंवा स्वातंत्र्य लढ्याची माहिती घेताना आपल्या देशाला पारतंत्र्य आलं का याचा विचार देखील आपण मुदलात केला पाहिजे. किंबहुना प्रश्न वेगळा असा विचारला पाहिजे की का बरं आपल्या देशाकडे असे हजारो वर्षांपासून हे आक्रमक लोक काय आकृष्ट झाल्याप्रमाणे आले, आणि ज्याला इतिहास म्हटलं जातं इतिहासशास्त्राच्या व्याख्येनुसार तो साधारणपणे 2500 वर्षांचा, ज्याचा लिखित कोणत्या ना कोणत्या प्रकारचं त्याचं तुम्हाला लिखित साहित्य मिळतं, त्याचे काही अवशेष मिळतात, त्याला ऐतिहासिक काळ असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे ऐतिहासिक काळापासून म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असतं की अलेक्झांडर, आणि दुर्दैवानं आपल्या शिक्षण व्यवस्थेत अलेक्झांडरच्या मागे एक विशेषण लावण्याची पद्धत आहे, द ग्रेट अलेक्झांडर, जगज्जेता अलेक्झांडर. आता जगज्जेता अलेक्झांडर असं ज्यांनी म्हटलं त्यांना जेवढं जग माहिती होतं तेवढं अलेक्झांडरनं जिंकलं होतं, म्हणून त्याला जगज्जेता म्हणण्याची पद्धत आहे. अलेक्झांडरनं जिंकलं काय तर आजच्या भूगोलाच्या हिशोबामध्ये त्यांनी बहुतेक सगळा युरोप जिंकला आणि भारताचा जो आजच्या पण भारताचा तशा अर्थानं भाग नाही असा काही भूभाग त्यानं जिंकला, म्हणजे आजच्या पाकिस्तान अफगाणिस्तानमधला त्यानं काही भूभाग जिंकला. पण तरी देखील त्याला जगज्जेता म्हणलं जातं आणि आमच्या इतिहासात ते अजून देखील कदाचित शिकवत असतील, मला माहिती नाही, परंतु ही पद्धत आहे. तर अलेक्झांडरचं आक्रमण हे साधारण 2500 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्या आगेमागे देखील भारतावरती आक्रमणं झाली आहेत. पण मुळात प्रश्न असा की भारतावर आक्रमण होण्याचं कारण काय. तर आक्रमणकर्त्यांचा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो की ते म्हणजे की कमीत कमी कष्टामध्ये माणसाला जास्तीत जास्त श्रीमंत व्हायचं. आता गेल्या काही महिन्यांपूर्वी एक रील व्हायरल झालं होतं, झटपट पटापट झटपट पटापट वगैरे, लक्ष्मी घर के अंदर, हे रील आपण सगळ्यांनी बघितलं. पण त्या रीलमध्ये त्यांनी आज जे दाखवलं ते हजारो वर्षापासून मानव समाजामध्ये होतच आलेलं आहे. ते म्हणजे माणसांना विशेषतः कमी कष्टामध्ये भरपूर पैसा मिळवायची त्यांना इच्छा असते आणि अशाच प्रकारची एक आवृत्ती आक्रमकांची आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आता भारतावर आक्रमण करण्याचं कारण काय तर याचे काही आकडेवारी आपण जरा लक्षात ठेवली पाहिजे. अँगस मेडिसन नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी, तर त्यांनी जगाच्या 2000 वर्षाच्या आर्थिक इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला. ही 2000 वर्ष कुठली तर ते सन आहे 1
आणि सन 2000, आत्ता आपण 2026मध्ये बोलतो आहे. तर या 2000 वर्षांचा आर्थिक इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा निष्कर्ष काय? तर त्या अभ्यासाचा निष्कर्ष असा की सन 1मध्ये भारताचं जे एकूण उत्पन्न होतं, ज्याला GDP असं म्हटलं जातं, ते जगाच्या एकूण सरासरी 33% होतं. चीन पण साधारणपणे आपल्या बरोबरीनं होता. थोडी जी अचूक आकडेवारी थोडी मागे पुढे होईल, पण साधारणपणे 66% चीन आणि भारताकडे संपत्ती होती. उरलेलं सगळं जग आहे, म्हणजे ज्यामध्ये सगळा पश्चिम युरोप आहे, त्याच्यानंतर आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, अमेरिकेत तुलनेनं तशा अर्थानं वस्ती कमी असली पाहिजे त्या काळात, यांच्याकडे साधारण 33-34% संपत्ती आहे. त्यामुळे जगातल्या लोकांना आकर्षण पडलं ते आपल्या संपत्तीचं. आणि आपण ज्यावेळेला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम करतो त्यावेळेला एक गीत आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. तर हे सोने की चिडिया हे रूपकात्मक अर्थानं नसून खरोखरच भारतात एवढी संपत्ती होती, त्या संपत्तीच्या मोहाने आक्रमकांनी आमच्या देशावरती आक्रमण केलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो याच्याच संदर्भात आहे, आपल्या देशाची लूट झाल्यानंतर आपल्या देशाची स्थिती काय झाली? तर याच मेडिसननं त्यांच्या संशोधनात असं मांडलं, 2-3 टप्पे जर आपण लक्षात घेतले तर साधारणपणे 33% सन 1मध्ये, 1700मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतरच्या 20 वर्षामध्ये भारताचा वाटा सरासरी 25% होता जगामध्ये. आणि इंग्रजांनी तिथून पुढं आपल्या भूभागावरती राज्य केल्यानंतर इंग्रज ज्यावेळेला आपल्या देशातून निघून गेले त्यावेळेला हा वाटा अगदी खाली आला. तो साधारणपणे 2-3-4% दरम्यान तो वाटा राहिला. त्यामुळे आक्रमकांनी केलं काय? तर त्यांनी आपल्या देशातून सगळी संपत्ती लुटून नेली. आता याचा एका वेगळ्या आकडेवारीनं अभ्यास केला आणि आपल्या भारतातलं जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे दिल्लीमधलं, त्याच्यामधल्या एक अभ्यासिका आहे, त्यांचं नाव डॉक्टर उत्सा पटनाईक. त्यांनी अभ्यास केला. त्यांनी अभ्यास कशाचा केला? तर त्यांनी इंग्रजांनी जे रेकॉर्ड ठेवले त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी सरासरी 170 वर्षाचा अभ्यास केला. 1765 ते 1935 या काळातली इंग्रजांची त्यांनी आकडेवारी काढली आणि त्या आकडेवारीच्या आधारावरती त्यांनी एक असा प्रमेय मांडलेला आहे की इंग्रजांनी या 170 वर्षामध्ये भारतामधून $45 ट्रिलियन एवढी संपत्ती इंग्रजांनी लुटून नेलेली आहे. आता $45 ट्रिलियन म्हणजे किती? तर आत्ता आपण जगामधल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थेत आलो. आपला 4था क्रमांक आला बहुतेक गेल्या काही दिवसातली काही महिन्यातली ही गोष्ट आहे. तर आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार अजून 3 ते 4 ट्रिलियनच्या दरम्यान आहे. अजून 5 ट्रिलियनला जायला आपल्याला अजून काही वर्ष लागणार आहेत. त्याच्या 9 पट संपत्ती इंग्रजांनी 170 वर्ष आपल्याकडून लुटून नेली, जी लिहिलेली आहे, रेकॉर्डमध्ये आहे. जी रेकॉर्डमध्ये नसलेली संपत्ती किती याचा अंदाज लावता येणं अवघड आहे, परंतु $45 ट्रिलियन याच्यासाठी त्यांनी आपल्या देशातून संपत्ती नेली. त्यामुळे आक्रमकांचं पहिलं उद्दिष्ट होतं की भारतामधली संपत्ती ही लुटून आपल्या देशात न्यायची, दुसऱ्याचं लुटून आपलं घर भरायचं. हे पहिलं कारण. दुसरं कारण जे आहे की जे सर्वच साम्राज्यवादी लोकांच्यामध्ये असतं ते म्हणजे आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा, की माझ्या आधिपत्याखाली जास्तीत जास्त मोठा प्रदेश असला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. हे सगळ्याच आक्रमणकर्त्यांच्यामध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या भारतावरती आक्रमण करण्याचा तो दुसरा हेतू झाला. तिसऱ्या हेतूची चर्चा साधारणपणे कमी जास्त प्रमाणात होते, परंतु तो हेतू देखील निश्चितपणे आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो म्हणजे ते जे धर्म मानत होते किंवा जे धर्म मानत आहेत त्याचा प्रसार करण्यासाठी म्हणून भारतावरती आक्रमण. आता ह्याची वेगवेगळी आकडेवारी आपल्याला तपासता येईल, परंतु धर्मप्रसार हा देखील आक्रमणाचा एक उद्देश आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जगामध्ये असं झालं, भारताचं वेगळेपण असं आहे की एवढ्या 2-2.5 हजार वर्षांच्या आक्रमणानंतर देखील भारत टिकून राहिला. आपण सगळ्यांनी एक गीत नक्की ऐकले, त्या गीताचे बोल असे आहेत की सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा. कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं गीत आपल्या सगळ्यांना आवडतं, त्याच्यातला आशय आपल्याला आवडतो. पण इतिहासाचा एक भाग आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की याच कवी मोहम्मद इक्बालांनी पुढे पाकिस्तानची कल्पना मांडली किंवा त्या कल्पनेला पाठिंबा दिलेला आहे. तर या सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारामध्ये मोहम्मद इक्बालांनी काय म्हटलं? यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. आता यातला युनान म्हणजे कोण? युनान म्हणजे आज ज्याला आपण ग्रीस या नावाने ओळखतो तो देश. मिस्र म्हणजे कोण? आज ज्याला आपण इजिप्त या नावाने ओळखतो तो हा देश. आणि रोमा म्हणजे कोण? तर जे 500 वर्षाचं रोमन साम्राज्य होतं म्हणून सांगितलं जातं किंवा होतं, त्या रोमन साम्राज्याचा उल्लेख रोमा या शब्दाने केला आहे. मग
प्रश्न असा पडतो की आज जगाच्या पाठीवरती मिस्र आहे, म्हणजे इजिप्त आहे, नाव बदललं आहे पण देश आहे का? आहे. माणसं आहेत का? आहेत. युनान म्हणजे ग्रीक आहे का? आहे. माणसं जिवंत आहेत का? आहे. रोम नावाचं शहर आहे का? आहे. पण तरी देखील मोहम्मद इक्बाल असं का म्हणतात की युनान मिस्र रोमा सब मिट गये जहाँ से, असं का म्हणतात? तर याचं कारण असं आहे की आजच्या जर इजिप्तमध्ये तुम्ही गेलात, आजच्या जर रोम शहरात तुम्ही गेलात, आजच्या जर ग्रीसमध्ये तुम्ही गेलात, तर तिथले कुणीही लोक साधारणपणे 2000 वर्षापूर्वी आमचे अमुक एक पूर्वज होते, त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांचे आम्ही वारसदार आहोत आणि त्यांचे विचार आम्ही आयुष्यात पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे, असं सांगणारे लोक तुम्हाला तिथं भेटणार नाहीत. म्हणजे पूर्वजांच्या वारशापासून फारकत घेतलेले हे देश आहेत, त्यांची संस्कृती त्यांनी बदलून घेतलेली आहे किंवा सोडून दिलेली आहे, वेगळ्या शब्दात म्हणायचं झालं तर अशा प्रकारचे हे देश आहेत, म्हणून त्यांना मिट गए असं म्हटलं. पण इथं आपण बघायला गेलं तर सहज तुमच्यापैकी कोणाचं तरी नाव ध्रुव असू शकतं, कुणाचं तरी नाव गार्गी असू शकतं, कुणाचं नाव मैत्रेयी असू शकतं. अशा प्रकारची वेद, उपनिषद, पुराणं, रामायण, महाभारत याच्यामध्ये ज्या महान पुरुषांची, स्त्रियांची नावं आपल्याला आढळतात, त्यांची नावं आज देखील आमचे समाज घेतो. का घेतो? कारण आम्ही हे मानतो किंवा त्याप्रमाणे आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो की हे आमचे पूर्वज आहेत, ते पराक्रमी आहेत, ते आदर्श आहेत, त्यांच्याकडून घेण्यासारखे गुण आमच्या आयुष्यात आले पाहिजेत, म्हणून आम्ही त्यांची नावं ठेवतो. म्हणजे जो संस्कृतीचा जो धागा आहे तो आजपर्यंत चालत आलेला आहे. याच्या अर्थानं म्हटलं आहे की कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी. तर हे आक्रमण आपल्या देशावरती होत गेलं, परंतु आपल्या पूर्वजांनी त्याचा संघर्ष केला आणि त्याचा परिपाक म्हणून 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल किंवा स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपण बोलतो त्यावेळेस साधारणपणे जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये आपण 4 वेगवेगळ्या घटकांचा किंवा 4 वेगवेगळ्या प्रवाहांचा आपण उल्लेख केला पाहिजे किंवा ते लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्यातले काही आपल्याला इतिहासात शिकवले जातात, काही आपण लक्षात घेतो, परंतु त्याला आपण समतोलपणानं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातला पहिला प्रवाह निश्चितपणे हा सनदशीर कायदेशीर आंदोलनांचा आहे, ज्याच्यामध्ये सत्याग्रह आहे, ज्याच्यामध्ये अहिंसा आहे, त्याच्यानंतर सनदशीर मार्गानं केलेली आंदोलनं आहेत. 1885मध्ये जी इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली त्या काँग्रेसचा मोठा सहभाग याच्यामध्ये राहिला आहे आणि निश्चितपणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये या सगळ्या आंदोलनाचा एक वाटा आहे, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. पण स्वातंत्र्य आंदोलनाचा दुसरा एक भाग आहे तो आहे क्रांतिकारकांचा. आणि योगायोगानं आपण ज्या सभागृहामध्ये बसलेलो आहोत त्या सभागृह ज्या संस्थेचं आहे त्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे जे संस्थापक होते 3 जण, त्याच्यातले एक जण होते, त्यांचा फोटो इथं लावलेला, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. तर ज्या क्रांतिकारकांनी हसत हसत फासावरती आपली मान लटकवून घेतली, फासावरती जाताना वंदे मातरमचा उद्घोष केला, फासावरती जाताना मातेला एका अर्थाने आश्वासन दिलं की माते हा जन्म संपला पण पुढचा जन्म मी घेईन आणि पुन्हा तुझ्या कार्यासाठीच मी वाहीन, अशा प्रकारच्या क्रांतिकारकांची मालिका आपल्याला देशामध्ये बघायला मिळते. आणि त्या क्रांतिकारकांच्या मालिकेतले एक म्हणजे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. आता आद्य क्रांतीवीर म्हणजे कोणते, तर कालखंड कोणता असं म्हटल्यानंतर ते विशेषण ठरतं. आपण नंतर परत एकदा त्या मुद्द्याकडे येऊया थोड्या वेळानं. तर 1857चा उठाव दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही आणि इंग्रजी सत्ता आता स्थिरपत झाली, म्हणजे आता इंग्रज या देशातनं जाणारच नाहीत अशी खात्री इंग्रजांना पटली. दुर्दैवानं आमच्या काही भारतीयांना पण वाटायला लागलं की बरं इंग्रजांचं राज्य आहे ते बरं आहे, ते इथंच राहणार आहे असं वाटायला लागलं. असं सगळीकडे एकदम स्थिरस्थावर झालेलं असताना त्या काळात वासुदेव बळवंतांनी उठाव केला. आणि दुसरा आजच्या विषयाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा असा, वासुदेव बळवंत फडके यांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये त्यांनी ज्यांना मार्गदर्शन केलं ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे पण जनजातीय समाजामधले होते आणि त्यांचे जे सहकारी होते ज्यांच्या आधारावरती सशस्त्र संघर्ष वासुदेव बळवंत फडक्यांनी केला ते पण जनजातीय समाजामधले होते. असा हा क्रांतिकारकांचा दुसरा मार्ग. मग त्याच्यामधले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची नाव आपल्याला सहजपणे माहिती असतात, खुदिराम बोस, प्रफुल्ल चंद्र चाकी वगैरे वगैरे ही सगळी नावं आपल्याला माहिती असतात. यांनी तर प्रत्यक्ष प्राणांचं बलिदान दिलं, परंतु असे अनेक क्रांतिकारक होते की जे अंदमानला जाऊन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. काही जणांना स्वातंत्र्य बघण्याचं भाग्य देखील लागलं, असे मोजके हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील काही जण होते. पण क्रांतिकारकांची चळवळ हा त्याच्यातला दुसरा भाग आहे स्वातंत्र्य आंदोलनाचा. स्वातंत्र्य आंदोलनाचा तिसरा भाग जो आहे तो म्हणजे आहे, दुर्दैवानं आपल्या समाजात असं झालं की आपल्या समाजात जन्माच्या आधारावरती तू मोठा का मी मोठा ही ठरवण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये पाळली गेली आणि माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारण्याचा गुन्हा आपल्या पूर्वजांच्याकडून दुर्दैवानं घडला.
म्हणून त्याच्या विरोधात देखील या सगळ्या आंदोलनामध्ये लोक उभे राहिलेले दिसतात. आणि ज्या पुण्यामध्ये आपण बोलतो त्या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी, ज्यांचं नाव आपल्या विद्यापीठाला दिलं आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांनी देखील सहभाग घेतला. अर्थात ही नामावली मोठी आहे, परंतु ती एक प्रवाह म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे. असे क्रांतिकारक आहेत. आणि चौथा वेगळा जो प्रवाह आहे, तो वेगळा प्रवाह तसा साधारणपणे फार चर्चा त्या अर्थाने होत नाही. तो प्रवाह आहे आध्यात्मिक क्षेत्रातला. अनेक आध्यात्मिक महापुरुषांनी हे सांगितलं. त्यातलं एक ठळक नाव आपल्या सगळ्यांना माहिती असतं, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं की संपूर्ण जगावर विजय मिळवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, त्याच्या अलीकडचं आपल्याला कोणतंही ध्येय ठेवता कामा नये. आता संपूर्ण जगावरती विजय मिळवायचा हे ध्येय ठेवायचं म्हणजे आज जे चाललेलं आहे अमेरिका, इराण, इस्रायल वगैरे वगैरे, हे भारतानं करायचं आहे का? तर विवेकानंदांनी त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये त्याचं उत्तर दिलं आहे, भारताला जगावरती विजय मिळवायचा आहे तो तत्त्वज्ञानाच्या आधारावरती, ज्ञानाच्या आधारावरती, बंधुतेच्या आधारावरती, आध्यात्मिकतेचा प्रसार करून. त्यामुळे विवेकानंद ज्या परंपरेचं प्रतिनिधित्व करतात ती आध्यात्मिक परंपरा असं सांगते की भारताचं जीवित कार्य जे आहे ते आध्यात्मिक परंपरेचा प्रसार करणं आणि जगामध्ये सर्वांना अध्यात्माच्या मार्गानं नेणं, हा भारताचा जीवित कार्याचा गाभा आहे असं सांगणारे विवेकानंद हे आपण त्यांचे सूत्ररूपानं लक्षात घेतलं पाहिजे. असे 4 वेगवेगळे प्रवाह दिसतात. आणि मग जो क्रांतिकारकांचा प्रवाह घेतला त्याच्यामध्ये साधारणपणे शहरामध्ये किंवा छोट्या खेड्यांमध्ये ज्यांनी क्रांतिकार्य केलं त्याची माहिती कळत नकळत आपल्याला होते, आपल्याला ती माहिती असते आणि आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. अजून एक मुद्दा आपल्याला या आक्रमणाच्या संदर्भात आपण लक्षात घेतला पाहिजे. कविता जरा नंतरची आहे, परंतु त्या कवितेतला आशय जो आहे ना तो या सगळ्यांची मानसिकता दाखवणार आहे. कविता साधारणपणे 1897ची आहे. 1897 म्हटल्यानंतर आपल्याला पुण्यामधल्या लोकांना 22 जून 1897 आठवतो आणि याच गणेश खिंडीमध्ये चापेकर बंधूंनी त्या जुलमी अधिकारी रँडचा वध केला, ती दिनांक आपल्याला आठवते. या 1897मध्ये रुडयार्ड किपलिंग नावाचा एक कवी आहे इंग्लिशमधला, त्यांनी एक कविता लिहिली आणि त्या कवितेचं शीर्षक काय, बर्डन ऑफ अ व्हाईट मॅन. बर्डन याचा अर्थ ओझं, व्हाईट मॅन आपल्याला समजू शकतं की हे जे गोरे लोक आहेत त्यांच्या खांद्यावरती ओझं आहे. हे कसलं ओझं आहे, तर ते जगाचा उद्धार करण्याचं ओझं आहे, कारण आम्ही जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहोत. त्या कवितेमधले जर काही शब्द, काही ओळी आपण काढल्यानंतर तुम्ही तपशिलानं ती कविता जरूर वाचा, त्याचा आशय तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये कवी असं म्हणतो की तुम्ही ज्यांना जिंकलं आहे, म्हणजे या गोऱ्या लोकांनी ज्यांना जिंकलं आहे, म्हणजे भारतीय पण आले, त्याच्यात भारतीय आले आणि वेगवेगळ्या खंडातले पण लोक आले, पण आज आपण भारतापुरतं बोलतो आहे. त्यामुळे भारतातले लोक कसे आहेत किंवा हे जिंकलेले, तुम्ही जिंकलेले लोक कसे आहेत, तर दे आर हाफ चाइल्ड हाफ डेव्हिल असं ते म्हणतात. ते म्हणजे अर्धवट बुद्धीचे, बालक बुद्धीचे आहेत आणि ते अर्ध सैतानी वृत्तीचे आहेत. याचा अर्थ काय होतो, तर आम्ही श्रेष्ठ संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही विचारांचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून इट इज अ बर्डन ऑफ व्हाईट मॅन टू लिबरेट डेम किंवा टू एलिव्हेट डेम, हे त्यांचं ओझं आहे असं ते म्हणतात. ही भूमिका या सगळ्यांच्या लोकांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं विशेषतः स्वातंत्र्यापूर्वी आपल्या इतिहासामध्ये जे शिकवलं जायचं ते हेच शिकवलं जायचं की भारतीयांना काही येत नव्हतं, इथं कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. इंग्रज आले म्हणजे जणू देवानी त्यांना आमच्यावरती राज्य करायला पाठवलं आहे, हेच त्या पाठ्यपुस्तकातून शिकवलं जायचं. आता स्वातंत्र्यानंतर परिस्थिती पुष्कळ अंशानं बदलली आहे, अजून बऱ्यापैकी बदलणं बाकी आहे, पण ते हळूहळू बदलत जाईल. तर सांगायचा मुद्दा असा की या लोकांनी आक्रमण अशासाठी केलं, विशेषतः युरोपियन लोकांनी आक्रमण अशासाठी केलं की आमची संस्कृती श्रेष्ठ आहे आणि ती श्रेष्ठ संस्कृती तुम्ही स्वीकारावी, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला आपण स्वातंत्र्य लढ्यातले हे 4 प्रवाह लक्षात घेतो, त्याच्यामधल्या क्रांतिकारकांच्या प्रवाहाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रामुख्यानं हा प्रवाह ब्रिटिशांच्या विरोधात जे संघर्ष झाला त्या प्रवाहातल्या काही लोकांचा मी उल्लेख सूत्ररूपानं करणार आहे. आता सूत्ररूपानं करणार आहे असं म्हणताना यांच्या जीवनाबद्दल ठळकपणानं काय गोष्टी आपल्याला लक्षात येतात, तुम्ही अनेक नावं आहेत त्याच्यातली, ती तुम्ही माहिती करून घेऊ शकता. काही लोकांची नावं मी सांगणार पण आहेत, पण यांच्या कार्याचा समान वारसा काय किंवा समान मुद्दे काय आहेत असं जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आहे स्वातंत्र्याची तीव्र तळमळ. मॅन इज बॉर्न फ्री असं थॉमस जेफरसनचं वाक्य आपण इतिहासामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये वाचतो. माणूस जन्मताच स्वतंत्र आहे,
परंतु ह्याच थॉमस जेफरसनचे जे भाऊबंद किंवा त्यांचे त्याच वंशाचे जे लोक होते त्यांना मात्र हे मान्य नव्हतं आणि त्यांनी म्हणून आमच्यावरती गुलामीचा घाला घातलेला होता. तर या सर्व जनजातीय क्रांतिकारकांच्या मध्ये पहिला मुद्दा असा लक्षात येतो की त्यांना स्वातंत्र्याची तीव्र तळमळ होती. कोणत्याही स्वाभिमानी मनुष्याला स्वातंत्र्याची तीव्र तळमळ असतेच. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य जगू शकत नाही. गमतीनं एकानं असं म्हटलं की कशाला तुम्हाला पाहिजे स्वाभिमान? माणसाचं 2 वेळाला पोट भरलं, खायला प्यायला चांगलं असलं, राहायला घर असलं आणि कपडा लत्ता असला की झालं म्हणले. मग एक जण त्याला असं म्हटला की ठीक आहे, तुला किती पैसे लागतात? मी तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण रोज असं करायचं, इथं बाहेर जो चौक आहे त्या चौकात रोज सकाळी 11 वाजता यायचं, मी पायातली चप्पल काढणार आणि रोज तुला 2 कानसुलात मारणार, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, जगशील का तू? स्वाभिमानाचा बळी देऊन कोणतीही व्यक्ती जगू शकत नाही. तोच स्वाभिमान स्वातंत्र्यात आहे. त्यामुळे या सगळ्यांचं पहिलं मूल्य आहे ते स्वातंत्र्याचं आहे. दुसरं मूल्य जे आहे ते त्यांच्या परंपरेनं, संस्कृतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीनं आणि परंपरेनं आपल्यामध्ये पेरलेलं आहे. आपण जरा बारकाईनं बघितलं पाहिजे आणि ते म्हणजे निसर्गाशी आपल्याला सहजीवन. निसर्गाचा विध्वंस करून आम्हाला जगायचं नाही, तर निसर्गाच्या सोबत आम्हाला जगायचं आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनात आपल्याला असं बारकाईनं बघायला लक्षात येतं की या सगळ्या मंडळींनी निसर्गाशी म्हणजे विशेषतः जल, जंगल, जमीन, जनावर या सगळ्यांची सुसंगत आपलं असं जीवन ठेवलं आणि त्याप्रमाणे आपल्या सगळ्या संघर्षाची पद्धत त्यांनी ठेवलेली आपल्याला दिसते. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की या आंदोलनाला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. म्हणजे हजारोंच्या संख्येनं या सगळ्या आंदोलनामध्ये लोक सामील झाले. नेते म्हणून काही लोकांची नावं आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांचे अनुयायी नेमके कोण होते, त्यांनी काय त्याग केला, कोणते कष्ट सहन केले, हे दुर्दैवानं इतिहासात सर्वार्थानं नोंद होऊ शकलेलं नाही. त्यामुळं जनमानसात असलेला प्रचंड पाठिंबा हे या चळवळीचं तिसरं वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. याच्यातले अनेक जणांच्या आयुष्यातले प्रसंग असे आहेत की त्यांनी उठावाची हाक दिली आणि हजारोंच्या संख्येनं जनजातीय बांधव त्यांच्यासोबत गोळा झाले आणि गोळा झाले त्यावेळेला त्यांना माहिती होतं की आपल्याला या आंदोलनामध्ये कदाचित मृत्यू देखील येण्याची शक्यता आहे, हे माहिती होतं. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी मृत्यूला कवटाळण्याची इच्छा धरून हे लोक आंदोलनात सामील झाले. हा तिसरा मुद्दा होता, हे हजारोंच्या संख्येनं. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे तो म्हणजे या सगळ्या आंदोलनामध्ये असं दिसतं की आपली जी धार्मिक परंपरा आहे, आपले जे रीतिरिवाज आहेत, आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, आपली जी ईश्वरविषयक कल्पना आहे, त्या सगळ्याला धरून या सगळ्या लोकांचं जीवन राहिलेलं आहे आणि कुठंही आपल्या आध्यात्मिक प्रेरणेशी त्यांनी प्रतारणा केलेली नाही. ही आध्यात्मिक प्रेरणा जिवंत ठेवत ठेवत त्यांनी आपलं सगळं कार्य केलेलं आहे. असे साधारणपणे 4 मुद्दे या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला समान बघायला मिळतात. एक आहे स्वातंत्र्याची आकांक्षा, दुसरं आहे निसर्गाशी सहजीवन, तिसरं आहे हजारोंच्या संख्येनं लोकांचा सहभाग आणि चौथं आहे ते म्हणजे आध्यात्मिक परंपरेशी आपली जोडलेली नाळ. या 4ही मुद्द्यांच्या आधारावरती काही लोकांचा आपण संक्षेपानं आढावा घेऊ शकतो. आणि एकूण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतातलं जे जंगलातलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधल्या सर्व जनजातीय लोकांच्या मधल्या संघर्षाच्या कहाण्या आपल्याला सांगता येतात. कालानुक्रमे त्या मागे पुढे होतात, परंतु सर्व जनजातीय योद्ध्यांची आपल्याला नावं मिळतात, काही जणांची कदाचित मिळत नसतील. हा एक मुद्दा. दुसरं, भारताचा आजचा भूगोल आपण सगळ्यांनी आपल्या भारताचा नकाशा आणला तर नकाशामध्ये जिथं जिथं जंगलाचं क्षेत्र आहे तिथं तुम्ही बोट ठेवलं तर तिथं कुणी ना कुणीतरी जनजातीय समाजातला क्रांतिकारक उभा राहिलेला होता हे तुम्हाला सांगता येतं. अशा प्रकारचं म्हणजे सर्व ठिकाणी जनजातीय क्रांतिकारकांचा सहभाग आपल्याला राहिलेला असं बघायला मिळतं. हा पण त्याच्यातला मुद्दा आहे. हे जनजातीय क्रांतिकारक ज्या वेळेला क्रांतिकार्याची सगळी सुरुवात करत होते किंवा क्रांतिकार्याची त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली होती, त्याच्या पण आधी मी म्हटलं तसं की भारतावरच्या आक्रमणाचा जो इतिहास आहे तो हजारो वर्षांचा आहे. त्यामुळे थोडंसं मागं जाऊन इंग्रजांच्या संघर्षापूर्वी देखील ज्यांनी जनजातीय समाजामध्ये आपल्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला त्याच्यातलं पहिलं नाव मी आजच्या विवेचनासाठी म्हणून ते घेणार आहे ते राणी दुर्गावतीचं. गोंडवन नावाचा भाग आहे आपल्या उत्तर भारतामध्ये. या गोंडवन भागामध्ये या राणीचं राज्य होतं आणि या राणीच्या राज्याला खेटून वेगवेगळ्या लोकांची राज्य होती आणि या राज्यातल्या संघर्षामध्ये त्या राणीनं विजय मिळवलेला होता आणि त्या राणीनं शेरशाह सुरी नावाचा एक शासक होऊन गेला दिल्लीवरती, त्याचा देखील पराभव केला होता. अकबर जो होता मुघलांच्या
त्या सगळ्या परंपरेतला किंवा मुघलांच्या त्या सगळ्या घराण्यातला जो होता त्याचा देखील पराभव एकदा राणी दुर्गावतीनं केलेला होता. आणि आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन त्यांनी सशस्त्र संघर्ष केला, परंतु दुर्दैवानं शेवटच्या संघर्षामध्ये मात्र त्यांना यश आलं नाही आणि त्यांचं त्या संघर्षामध्येच निधन झालं. राणी दुर्गावतींचं निधन कधी झालं? आपण महाराष्ट्रातले आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या आगेमागे आपण या सगळ्या लोकांची नावं लक्षात ठेवली तर त्याप्रमाणे त्यांच्या तारखा पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. राणी दुर्गावतीचं निधन कधी झालं? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या 110 वर्ष पूर्वी झालं. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला 1674 साली. त्याच्या 110 वर्ष तुम्ही मागे गेलात म्हणजे 1564 साली राणी दुर्गावतीचा आपला गोंडवनाचा प्रदेश स्वतंत्र करताना किंवा स्वतंत्र ठेवताना त्यांचं निधन झालं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्त्रियांनी देखील या संग्रामात भाग घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्याचं एक प्रतीक म्हणून राणी दुर्गावती यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. मगाशी मी म्हटलं की आपल्या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं असं म्हणण्याची पद्धत आहे. ते सरासरी 150 वर्ष. जर इतिहास जर आपण बारकाईनं बघायला गेला तर इंग्रजांनी राज्य स्वतःच्या ताब्यात मिळवलं. व्यापार तर सुरू झालाच पण राज्य ताब्यात मिळवलं ते वर्ष आहे 1757. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये प्लासीची लढाई आपल्याला शिकवली जाते आणि आपल्याला असं सांगितलं जातं की 1757च्या लढाईमध्ये इंग्रजांनी बंगालमध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजय मिळवला आणि त्यांनी बंगाल प्रांतावरती विजय मिळवला. आता बंगाल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आजचा बंगाल येतो. तर आजचा जो बंगाल आहे तो पश्चिम बंगाल आहे. पण इंग्रजांच्या काळचा हा जो बंगाल आहे त्याच्यामध्ये तो पश्चिम बंगाल आहे. आज जो बांगलादेश आहे तो पण आहे. आजच्या बिहारचा बहुतेक सगळा भाग आहे. त्याच्यानंतर ईशान्य भारतातला पण मोठा भाग त्याच्यामध्ये येतो आणि काही ओडिसा ज्याला आपण आज म्हणतो त्या प्रांतातला देखील भाग येतो. एवढ्या सगळ्या भूभागावरती इंग्रजांचं राज्य स्थापन झालं. त्याचं सण आहे ते 1757 आहे. त्यानंतर दिल्ली हे गेल्या 500-700 वर्षामध्ये महत्त्वाचं केंद्र राहिलं भारतामधलं. त्या दिल्लीवरती इंग्रजांचं राज्य तशा अर्थानं कधी आलं तर हे वर्ष सांगायला गेलं तर आपल्याला 1803-1804 पर्यंत आपण येतो. पुढे पुण्यामध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याची धुरा ज्यांच्याकडे होती त्या पेशव्यांचा पराभव कधी झाला? 1818 झाला. पण 1818 सुद्धा इंग्रजांचं राज्य सगळ्या भारतावरती नव्हतं. त्यानंतर देखील लढाऊ शीख समाज जो होता तो लढत होता आणि 1848 पर्यंत इंग्रजांशी त्यांनी झुंज दिली. विशेषतः महाराजा रणजित सिंह यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. आणि 1848 नंतर देखील काही भूभाग असे जे होते ते कधी इंग्रजांच्या ताब्यात आहेत कधी नाहीत अशा प्रकारची स्थिती होती. त्यामुळं असं जर आपण 1757 ते 1947 असं घेतलं तर ते सरासरी 150 वर्ष होतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मी सांगत असं होतो की या मालिकेतला जनजातीय समाजातला पहिला क्रांतिकारक तशा अर्थानं ज्यांना म्हणता येईल त्यांचं नाव आहे तिलका मांझी. त्यांचा जन्म आहे 1750चा आणि त्यांचा मृत्यू आहे 1785चा. म्हणजे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य म्हणजे पेशवाई अजून अस्तित्वात आहे आणि ती वाढती आहे. कारण पानिपतच्या पराभवानंतर आपण अजूनही पुढे गेलो आणि तो सगळा वचपा काढून नंतर महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या सगळ्या सनदा मिळवल्या वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना इतिहासात माहिती आहे. पण या सगळ्या काळामध्ये बंगालवरती इंग्रजांचं राज्य होतं आणि त्याच्या विरोधात या तिलका मांझींनी उठाव केला. उठाव का केला तर इंग्रजांनी कायदे नंतर हळूहळू सगळे आणले आणि त्या कायद्यांचा परिणाम या सगळ्या जनजातीय बंधूंच्या जीवनावरती झाला. मी म्हटलं तसं की यांच्या जीवनाचं सूत्र काय की निसर्गाशी सहजीवन हे त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. आणि निसर्गाची सहजीवन याचा अर्थ काय तर जंगलामध्ये ज्या काही गोष्टी मिळतात त्याच्या आधारावरती आपलं जीवन जगायचं. मग जंगलामधले मिळणारे फळं असतील, वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती असतील, काही ठिकाणी झाडांची थोडीफार छाटणी करून त्या ठिकाणी लावलेलं छोटं मोठं पीक असेल अशा प्रकारावरती करायचं. आणि भारत देशामध्ये असं आहे की भारत देशामध्ये ही सगळी संपत्ती ही समाजाची म्हटली जाते. एक उदाहरण आपल्याला असं लक्षात येईल. अजून देखील भारतामध्ये ग्रामीण भागांमध्ये तुम्ही जर बघायला गेलात काही भाग हा देवराई या नावाने असतो. देवराई याचा अर्थ काय? देवराई याचा अर्थ तो कोणाच्याही वैयक्तिक मालकीचा नाही किंवा सरकारचा देखील नाही, तो देवाचा आहे. देवाचा आहे म्हणजे कोणाचा आहे तर देवाचे अंश ज्यांच्या सगळ्यांच्यामध्ये त्या सगळ्यातल्या समाज घटकांचा आहे. याचाच अर्थ त्याचा उपयोग सगळ्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी केला पाहिजे. आणि मग याच्यावरती घालण्यासाठी म्हणून इंग्रजांनी 2-3 वेगवेगळ्या गोष्टी केल्या. एक त्यांनी जंगलचा कायदा आणला. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला कंपनी सरकार होतं आणि नंतर राणीचं सरकार होतं, नंतर राजाचं सरकार होतं वगैरे वगैरे इंग्लंडच्या.
पण नंतर त्यांनी सांगितलं की हे जंगल आता तुमच्या मालकीचं राहिलेलं नाही आहे, हे आता हे कंपनीच्या मालकीचं आहे, हे राणीच्या मालकीचं आहे, हे राजाच्या मालकीचं आहे. आणि इथून तुम्हाला अगदी लाकडाची एक फांदी जरी न्यायची असेल वाळलेल्या लाकडाची तरी देखील तुम्हाला परवानगी लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. जंगलामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत, वेगवेगळी उत्पादनं आहेत, ती नेण्यासाठी तुम्हाला सरकारकडे कर भरावा लागेल. हळूहळू कराचं प्रमाण वाढत गेलं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या जंगल क्षेत्रामध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी खनिज संपत्ती जी सापडते ती खनिज संपत्ती साधारणपणे या सगळ्या जंगल क्षेत्रामध्ये सापडते. काही ठिकाणी अपवाद म्हणून 1-2 ठिकाणी आपल्याला ते वेगळं दाखवता येतं, परंतु या सगळ्या जंगल क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती सापडते. आणि जसं पश्चिमेकडे औद्योगिकरणाची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांना गरज पडायला लागली, खनिजाची पडायला लागली. म्हणजे आज एका देशाचा राष्ट्राध्यक्ष का उचलून नेला अमेरिकेने, तर त्यांना तिथलं खनिज तेल पाहिजे म्हणून. ह्यांचेच पूर्वज होते, त्यांना खनिजं पाहिजे होती म्हणून तिथे देखील आला कंपनी सरकारची मालकी आली किंवा इंग्लंडच्या राजा राणीची मालकी आली आणि त्याच्यावरती देखील जनजातीय बांधवांचा अधिकार संपला. हा दुसरा मुद्दा झाला. मग ते कायदे कधी झाले वगैरे वगैरे हा तपशिलाचा भाग आहे, परंतु त्याच्यात आपण जायला नको. आणि तिसरा मुद्दा असा की आता या जनजातीय समाजाची एकूण जी जीवनव्यवस्था आहे ती जीवनव्यवस्था तशा अर्थानं त्या काळात पैशावरती आधारित नाही आहे. देवघेव चालायची, तुम्ही मला अमुक वस्तू द्या, मी तुम्हाला तमुक वस्तू देतो वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं चालायचं. पैशाचं फारसं महत्त्व नाही आहे त्या काळामध्ये. आणि ते सगळं मोडून जे रोख पैशामध्ये कर देऊ शकतील सरकारला अशा लोकांना पद्धतशीरपणे या जंगलांचे परवाने द्यायचे, तिथल्या सगळ्या गोष्टींचे परवाने द्यायचे आणि त्या लोकांची वस्ती त्या ठिकाणी वाढवायची. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा लोकांची, शेठ सावकार या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी वस्ती वाढवायची. आणि या सगळ्यामुळे आर्थिक शोषण व्हायला लागलं आणि त्याच्या विरोधात सगळ्यांचा उठाव व्हायला लागला. आणि म्हणून या सगळ्या उठावाचं नेतृत्व करणारे हे जे तिलका मांझी होते यांनी याच्या विरोधात आवाज उठवला. आणि मग याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर हजारो लोक त्यांच्याबरोबर सामील झाले आणि हजारो लोकांचं ज्या वेळेला सैन्य तयार झालं त्यावेळेला कोलकात्यामध्ये जे वॉरन हेस्टिंग त्यावेळेचा तो गव्हर्नर जनरल होता, त्यांनी एका अधिकाऱ्याला पाठवलं की तू आता यांचा बंदोबस्त कर. तर इंग्रजांनी काय केलं, त्या हुशार अधिकाऱ्यांना, म्हणजे त्यांच्या बाजूनं विचार करणारा असला तरी तो हुशार आहे हे आपण मान्य केलं पाहिजे, त्यांनी बघितलं की हे सगळे लोक एकत्र नाही आहेत, हे 2-4 लोक सहज आपल्या हाताला येणारे आहेत. आणि जाता जाता 1-2 वेगळे मुद्दे. या सगळ्या क्रांतिकारकांच्या जीवनाची अखेर कशी झाली असं जर बघायला मिळालं तर आपल्या लक्षात असं येतं की बहुसंख्य लोकांचे मृत्यू हे 40च्या आत बाहेर झालेले आहेत, 40 ते 50च्या दरम्यान झालेले आहेत. बहुतेक सगळ्यांचे मृत्यू फाशी देऊन झालेले आहेत. बहुतेक सगळ्यांचे मृत्यू झाडाला फाशी देऊन त्यांचं प्रेत काही दिवस लटकावून ठेवून झालेले आहेत. आणि दुर्दैवाची बाब ही, दुःखाची बाब ही की बऱ्याच जणांचे मृत्यू त्यांची खबर इंग्रजांना आपल्या देशबांधवांनी दिल्यामुळे झालेले आहेत. कोणीतरी फितूर सापडलेच, त्यांना त्या इंग्रजांच्या पैशाचा, नोकरीचा, जमिनीचा मोह पडला आणि त्यांनी सांगितलं बघा इथं दडलेत आणि त्यांना पकडून न्या. हे सूत्र या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याला दिसतं. तिलका मांझींनी असं केलं की ही सगळी फौज त्यांनी जमा केली. आज जो झारखंड प्रांत आहे त्या झारखंड प्रांतामध्ये भागलपूर नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी त्यांनी सगळा उठाव केला. आणि इतके पराक्रमी होते, तीर कामठे त्यांच्याकडे असायचे आणि त्या तीराला म्हणजे त्या बाणाला विषारी सगळं द्रव्य चोपडलेलं असायचं. आणि जो तिथं इंग्रजांचा अधिकारी म्हणून आलेला होता आणि लोकांमध्ये फूट पाडून त्यांच्या बाजूने लोक वळवायला बघत होता, त्याचा जीव बरोबर बाण मारून त्यांनी घेतला. आणि ते घेतल्याबरोबर लढाईचं चित्र पालटलं आणि सगळे लोक यांच्या मागे लागले. परंतु एका अगदी चप्पळाईनं त्यांनी आपला स्वतःची सुटका करून घेतली. परंतु फार दिवस ते स्वतंत्र राहू शकले नाही. ती 1784 गोष्ट, त्यांनी हल्ला केला ती. आणि अगदी काही महिन्यातच त्यांना इंग्रजांनी पकडलं, फितुरी झाली आणि पकडलं आणि 1785 त्यांना फासावरती दिलं. हे तिलका मांझी आहेत. मग आपण सुरुवात केली मध्य भारतापासून, आपण गेलो आत्ताच्या झारखंडमध्ये. त्याच्यानंतर कालानुक्रमे आपण थोडंसं महाराष्ट्राकडे येऊयात. आणि ज्या राजे उमाजी नाईकांचा उल्लेख कदाचित मी केला नाही, पण त्या राजे उमाजी नाईकांचं चरित्र याच महाराष्ट्रात घडलं. आपल्या पुण्यामध्ये त्यांचे काही ठिकाणी पुतळे देखील आहेत, आपण सगळे अभिवादन करतो. उमाजी नाईक यांचे वडील जे होते ते वतनदार होते. ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात, म्हणजे नंतर जे आपलं हिंदवी स्वराज्य मोठं झालं, मराठेशाही ज्याला आपल्याला म्हटलं पाहिजे किंवा पेशवाई असा पण शब्दप्रयोग इतिहासामध्ये वापरला जातो,
त्याच्यामध्ये ते अधिकारी म्हणून काम करत होते. आणि जसं जसं इंग्रजांचं बस्तान आता बंगालमध्ये 1757ला बसलं आहे आणि ते हळूहळू आता इकडे सरकायला लागलं आहे, आपण नकाशा डोळ्यासमोर आणूया. तसं 1818ला ज्या वेळेला पेशवाईचा अस्त झाला, पेशवाई बुडाली, 1802लाच उमाजी नाईकांच्या वडिलांचं निधन झालं आहे, त्यावेळेला केवळ 11 वर्षाचे आहेत. 1791चा त्यांचा जन्म आहे. 1802ला ते त्यांच्या सगळी जे कबिला आहे, त्यांचे जे सगळं पथक आहे त्याचे मुख्य झालेले आहेत. आणि ज्या वेळेला ही 1818मध्ये शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकलं गेलं, त्याच्या विरोधात त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली. मग इंग्रजांनी सुरुवातीला त्यांना पकडलं, 1 वर्षाची शिक्षा झाली. परत त्याच्यातून शिक्षा भोगून ते परत सुटल्यानंतर परत दुसऱ्या खटल्यामध्ये अडकवलं, परत 7-8 वर्षाची शिक्षा आली. एक वेगळं वैशिष्ट्य उमाजी नाईकांचं असं, राजे उमाजी नाईक, जे स्वतःला त्यांनी बिरुदावली लावून घेतली, ते कारावासात असताना लिहायला वाचायला शिकले. तुम्ही कल्पना करू शकता की त्या काळामध्ये आजच्या अर्थानं शिक्षणाला महत्त्व नव्हतं. लिहायला वाचायला येणं हे अगदी सगळ्यात कमी महत्त्वाचं काम समजलं जायचं, परंतु हे शिकले. आणि तिथं बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्यांनी सगळ्या लोकांना संघटित केलं, त्यांचा उठाव उभा केला आणि इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी लढाई पुकारला. पण दुर्दैवानं परत एकदा अपयश आलं, कारण पुन्हा एकदा फंद फितुरी झाली. आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रस्ता आहे पलीकडे, त्या ठिकाणी तहसीलदार कचेरी आहे, मामलेदार कचेरी असं म्हणतात. त्या मामलेदार कचेरीच्या आवारात जो वृक्ष आहे, त्या वृक्षावरती उमाजीराजे नाईकांना फाशी देण्यात आलं आणि त्यांचं प्रेत तसंच 3 दिवस त्या ठिकाणी टांगून ठेवण्यात आलं होतं. ही गोष्ट 1834ची आहे. कशासाठी? तर बाकीच्या भारतीयांना भीती वाटली पाहिजे की बघा, इंग्रजांच्या विरोधात जाल तर तुम्हाला अशा प्रकारे सन्मानानं तुमच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार होण्याचा देखील तुम्हाला संधी मिळणार नाही, हे जाणवण्यासाठी म्हणून उमाजीराजे नाईकांचा त्या ठिकाणी मृतदेह लटकवून ठेवलेला होता. उमाजीराजे नाईकांचं एक अजून महत्त्वाचं वेगळं वैशिष्ट्य असं, ते म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. इंग्रज सरकारने त्यांच्या शिरावरती इनाम घोषित केलं, त्यांचे सहकारी त्यांना पकडून देणाऱ्यांना इनाम घोषित केलं, त्यांना साथ देतील त्यांना आम्ही ठार मारू अशा प्रकारचे दवंड्या पिटण्यात आल्या. पण उमाजीराजे नाईकांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. अशा अर्थानं ते चळवळीमध्ये त्यांचं वेगळं योगदान दिसतं. ज्या काळामध्ये उमाजीराजे नाईक या ठिकाणी काम करतात, त्याच काळामध्ये पुन्हा एकदा बिहारच्या प्रांतामध्ये बुधू भगत नावाचे क्रांतीवीर आहेत. आयुष्य साधारणपणे समांतर जाणारी आहेत. त्यांचा पण जन्म जो आहे तो 1791चा आहे आणि मृत्यू तो 1832चा आहे. जन्मवर्ष 1 पण मृत्यूचं वर्ष 2 वर्षांनी मागे पुढं असं आहे. या बुधू भगतांच्या लढ्यामध्ये सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांनीसुद्धा लोकांना संघटित केलं. आणि मगाशी मी ज्या 4थ्या मुद्द्याचा उल्लेख केला की आध्यात्मिक परंपरा, उमाजीराजे नाईकांच्या मध्ये पण ती होती, कारण ते त्यांच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये खंडोबा प्रसन्न असं वरती लिहिलेलं असायचं. खंडोबाचे ते निस्सीम असे भक्त होते, तेव्हा आध्यात्मिक परंपरा तिथे पण बघायला मिळते. हे जे बुधू भगत होते त्यांनी विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण काम केलं आणि पुन्हा वेगळ्या अर्थानं उमाजीराजे नाईकांचं जे महाराष्ट्रात झालं तेच बुधू भगतांचं बिहारमध्ये झालं. आता याच्या आगेमागे आपण एकदम भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या राज्यात गेलो, ते म्हणजे केरळमध्ये गेलो. केरळमध्ये वायनाड नावाचा जिल्हा आहे. तर त्या वायनाड नावाच्या जिल्ह्यामध्ये तलक्कल चंदू नावाचे क्रांतिकारक होऊन गेले आणि त्यांनी तर एक विलक्षण गोष्ट केली की त्यांनी आपल्या समाजावरती अत्याचार होतात. मी म्हटलं तसं की इंग्रजांनी जंगलची संपत्ती आपली आहे घोषित केलं, तिथल्या स्थानिक जनजातीय समाजावरती अत्याचार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती सशस्त्र संघर्ष केला आणि ते ज्या वायनाड जिल्ह्यामध्ये होते तिथेच शेजारचा एक संस्थानिक राजा हा देखील इंग्रजांशी लढत होता. आपण दोघं मिळून इंग्रजांशी लढूयात असं त्यांनी प्रकारची योजना केली आणि त्यांनी इंग्रजांचा एक किल्ला, इंग्रजांच्या ताब्यात असलेला एक किल्ला देखील त्यांनी स्वतःच्या साथीदारांनी त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि तो किल्ला मिळवला आणि त्या किल्ल्याच्या आजूबाजूनं आपलं राज्य त्यांनी स्थापन केलं. थोड्या त्या परिसरामध्ये त्यांनी स्थापन केलं. पण पुन्हा एकदा असंच झालं, पुन्हा एकदा त्यांची माहिती देणारा एक भारतीयच निघाला आणि या तलक्कल चंदू यांना पकडण्यात आलं आणि त्यांना त्याच किल्ल्यामध्ये 1805मध्ये फाशी देण्यात आलं. अजून 1857चा उठाव व्हायचा आहे, अजून संघटित प्रयत्न व्हायचा आहे, पण तोपर्यंत देखील सुद्धा हे जनजातीय क्रांतिकारक लढा देत आहेत हे आपल्या लक्षात येतं. कालानुक्रमे ज्यांचा जन्म नंतरचा आहे पण तो ज्यांचं बलिदान आधीचं आहे असं महाराष्ट्रातले तशा अर्थानं ज्यांना आद्य क्रांतीवीर असं म्हणता येईल तसे राघोजी भांगरे देखील आहेत. आता हे आद्य क्रांतीवीर कोणत्या अर्थाने ठरतात तर 1818ला इथल्या सत्तेचा
लय झाला, इथली सत्ता संपली, इंग्रजांची सत्ता स्थिर झाली आणि त्याच्या विरोधात, स्थिर झालेल्या सत्तेच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला ते राघोजी भांगरे. नगर जिल्ह्यामधला त्यांचा जन्म आहे. 1802 सालचा त्यांचा जन्म आहे. आणि त्यांचे जे वडील होते रामोजी भांगरे हे देखील वतनदार होते, स्वराज्याचे वतनदार होते. परंतु इंग्रजांच्या काळामध्ये सगळ्या वतनदाऱ्या काढून घेण्यात आल्या आणि अनान्य दशा व्हायला लागली. त्यावेळेला राघोजी भांगरेंचे जे वडील होते रामोजी भांगरे यांनी देखील इंग्रजांचा विरोध करायला सुरुवात केली. आणि मग एक पद्धत अशी असते की जगामध्ये सगळीकडे वापरली जाते, ती म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाला वेगवेगळ्या उपायांना आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काही काळ राघोजी भांगऱ्यांना इंग्रजांनी आपल्या सेवेमध्ये देखील घेतलं की तुला नोकरी देतो, पण तू आमच्याशी लढू नको किंवा तू ह्याच्यात पडू नको, तू आपलं स्वतःचं काय जे आयुष्य आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. असा पण एक काल राघोजी भांगरे यांच्या आयुष्यात येऊन गेला. परंतु जी स्वाभिमानाची ठिणगी जी आत होती ती तशीच प्रज्वलित राहिली. या नोकरीमुळे त्याच्यावरती राख जडली नाही आणि या राघोजी भांगरेंनी 1825मध्ये आपल्या संघर्षाला सुरुवात केली. जवळपास 2-2.5 वर्षांचा त्यांचा संघर्ष आहे. या सगळ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांचा संघर्ष झाला आणि त्यांना पकडलं कुठे, तर त्यांना पकडलं पंढरपूरला. ज्यावेळेला ते यात्रेसाठी आलेले होते त्यावेळेला त्यांना माहिती देऊन, खबर देऊन त्यांना पकडण्यात आलं. म्हणजे पंढरपूरला कशासाठी आले होते? पंढरपूरला विठोबाचं दर्शन घ्यायलाच आलेले होते. तर आध्यात्मिक परंपरेचा जो धागा आपल्याला दिसतो तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यामुळं हे राघोजी भांगऱ्यांचं बलिदान आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्यानंतर मगाशी ज्यांचा थोडासा उल्लेख झाला महाराष्ट्रातला, आपल्या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी पण आपलं कार्य केलं. आज विषयाच्या मर्यादेमुळे मी त्यात तपशिलात फार जाणार नाही आहे, परंतु अजून काही वेगळे 1-2 नावांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्यातले पुढचे आहेत ते कोमाराम भीम. आज ज्याला तेलंगणा असा प्रांत वेगळा आपण राज्य केलं, त्या तेलंगणामधले हे कोमाराम भीम आहेत. आणि त्यांचं आयुष्य ते 1901 ते 1940, म्हणजे आपण आता झपाट्यानं पुढे आलो, म्हणजे इंग्रजांच्या राज्याच्या शेवटाकडे आलो आपण लक्षात येतो. तर 1901 ते 1940 हा त्यांचा तेलंगणा प्रांतामधला त्यांचा संघर्ष आहे. आता तेलंगणा प्रांतामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आपल्याला बघायला काय मिळतं, तर इंग्रजांनी काय केलं, तर इंग्रजांनी इथल्या वेगवेगळ्या संस्थानिकांशी स्वतंत्र करार केले आणि मग ती संस्थानं विलीन झाली वगैरे वगैरे. हा पण 1947 नंतरचा भाग आहे. परंतु तशा अर्थानं परराष्ट्र धोरण, संरक्षण वगैरे वगैरे सोडलं तर ती संस्थानं स्वतंत्र होती. ते संस्थान होतं निजामाचं संस्थान होतं. तेलंगणा संस्थानामध्ये निजामाचे अधिकारी ज्या वेळेला या प्रजेवरती अन्याय अत्याचार करत होते त्यावेळेला कर गोळा करण्यासाठी म्हणून निजामाचा जो अधिकारी आला त्या अधिकाऱ्याशी यांचा संघर्ष झाला आणि त्याचा खून त्यांनी त्या ठिकाणी केला, हत्या त्यांनी केली आणि अर्थातच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना निघून जावं लागलं. मग काही काळ त्यांनी जाऊन जे चहाचे मळे होते तिथं जाऊन त्यांनी नोकरी केली. पण नोकरीमध्ये असतानासुद्धा ते स्वस्थ बसले नाहीत. तिथे पण शोषण होतच होतं. कारण पैसे इथं मिळवण्याचा एक मार्ग होता, तिथं पैसे मिळवण्याचा दुसरा मार्ग होता. पण इंग्रजांसाठी भारत हे त्या अर्थानं ATM होतं. सदैव पैसे देणारीच एक त्यांच्याकडे दुभती गाय जसं जुन्या मराठीत म्हणलं जातं असं ते भारताकडे बघत होते. हे कोमाराम भीम जे होते ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या तिथल्या मजुरांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या लक्षात आलं की इथं आपण काम करतोय पण आपली जन्मभूमी तिकडे आहे, आपल्याला तिकडं गेलं पाहिजे. आणि परत एकदा ते तेलंगणा प्रांतामध्ये आले आणि 1935-36च्या दरम्यान त्यांनी आपला संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षामध्ये शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि फासावरती दिलं. 2 वर्षापूर्वी एक चित्रपट खूप गाजला. मूळ तो दक्षिण म्हणजे तेलुगू इंडस्ट्रीतला तो पिक्चर आहे, बहुतेक RRR नावाचा पिक्चर आहे, आपण बऱ्याच जणांनी बघितला असेल. तर त्याच्यातली जी पात्र घेतली त्याच्यामध्ये प्रेरणा या दोघांची अगदी सलग त्यांचं तसं चरित्र सांगितलेलं नाही आहे, पण प्रेरणा यांच्यामधनं आहेत. अल्लुरी सीताराम राजू नावाचे अजून एक क्रांतिकारक साधारण याच काळातले, त्यांचं बलिदान जे ते 1923-1925 या दरम्यानचं आहे. पण या दोघांच्या जीवनावरती आधारित असा तो चित्रपट बघायला मिळतो. या सगळ्या क्रांतिकारकांच्या मालिकेमध्ये जी तशा अर्थानं कालानुक्रमे शेवटची ठरते ती पण एक महिला आहे. आणि ती महिला कुठली आहे, तर आपल्या भारताचं एक राज्य आहे त्याचं नाव आहे नागालँड. त्या नागालँडमध्ये ज्यांचा जन्म अगदी लक्षात ठेवायला अतिशय सोपा दिनांक आहे अशा दिनांकाला झाला तो म्हणजे 26 जानेवारीला जन्म झाला. पण त्यांचं जन्मवर्ष थोडंसं आधीच आहे, ते आहे 1915चं. त्यांचं नाव आहे गायडीन लू. गायडीन लू ह्या त्यांच्या जमातीमध्ये ज्यावेळेला जन्माला आल्या त्यावेळेला पुन्हा इंग्रजांच्या अत्याचाराचं जे स्वरूप सगळीकडे भारतात होतं
तेच तिकडे होतं आणि त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा या गायडिनलू यांच्या जीवनामध्ये, ज्यांना राणीमा असा नंतर किताब पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला, त्या राणीमा गायडिनलू यांच्या जीवनामध्ये ही संघर्षाची सुरुवात अगदी शाळकरी वयामध्ये झाली आहे. आपण आता इथं शाळेच्या परिसरात बसलेलो आहोत. इथं जर 8वी 9वीच्या 7वीच्या वर्गातली एखादी मुलगी जर आपण बघितली, तिचं आज जेवढं वय आहे तेवढ्या वयात असताना त्यांनी संघर्षाची सुरुवात केली. म्हणजे वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासून त्यांनी संघर्षाची सुरुवात केली. त्यांचे आध्यात्मिक गुरु होते, त्यांच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी चालायचा प्रयत्न केला आणि तिथं त्यांच्या लक्षात असं आलं की हे शिकवणीवरती चालायचं असेल तर इंग्रजांशी आपल्याला सशस्त्र संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून एक मोठी विलक्षण योजना त्यांनी आखली 1933-34मध्ये की ज्या ठिकाणी एकाच वेळेला 5000 नागा योद्धे राहतील आणि ते सगळं तिथं एक केंद्र तयार होईल सैन्याचं. अशा सैन्याचं केंद्र म्हणून एक किल्ला तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. दुर्दैवानं तो पूर्ण करता आला नाही. इंग्रजांनी त्याच्यावरती हल्ला केला, त्यांना पकडलं आणि जवळपास 17 वर्ष त्यांना कारावासात राहायला लागलं. राणीमा गायडिनलू भाग्यवान अशा की त्यांना 15 ऑगस्ट 1947 दिवस बघायला मिळाला, भारत स्वतंत्र झालेला बघायला मिळाला. त्यामुळे आपण राणीमा गायडिनलूपर्यंत आलो. ते राणी दुर्गावती यांच्यापासून आपण राणीमा गायडिनलूपर्यंत आलो. एका पराक्रमी महिलेपासून त्याच्याच प्रेरणेचा अंश जिच्यामध्ये आहे अशा एका महिलेपर्यंत आलो. आणि राणीमा गायडिनलू इतक्या भाग्यवान होत्या की त्यानंतर अनेक वर्ष जिवंत होत्या आणि 1993मध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या 78व्या वर्षी. आता या सगळ्या क्रांतिकारकांच्या जीवनामध्ये या क्रांतिकारकांचे मुकुटमणी ज्यांना म्हणता येईल माझ्या विचाराप्रमाणे ते आहेत भगवान बिरसा मुंडा. 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिन म्हणून आपल्या भारतामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आपण तो सुरुवात केली. 15 नोव्हेंबर 1875मध्ये झारखंडमध्ये एका छोट्या गावामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हे बालक अतिशय विलक्षण होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य होती आणि त्यांच्या आईवडिलांना लक्षात असं आलं की या मुलाच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि त्यामुळं त्यांना जे एक शिक्षक लाभले त्यांनी सांगितले की प्राथमिक शिक्षण तर तुझं आता झालं, परंतु आता तू इथं थांबू नकोस, तू इथून पुढे जा. म्हणजे ही गोष्ट असेल साधारणपणे 1885ची असेल. 1885च्या दरम्यान आता पुढं शिकायला जायचं तर इंग्रजांनी सगळी संपत्ती तुमच्याकडून काढून घेतली. तुमच्याकडे जगण्याचे सगळे मार्ग त्यांनी बंद करत आणलेले आहेत. सर्व प्रकारचे तुमच्याकडे अत्याचार आहेत. त्यामुळे शिकण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता आणि त्यामुळे त्यांना एका जर्मन ल्युथेरियन चर्चच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला. आता आज तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजमध्ये शिकता तिथं प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला काय लागतं तर तुमचं काय जन्मतारीख, मागच्या वर्षाची मार्कलिस्ट, कॅटेगरी अमुक तमुक लागतं आणि शेवटी तुम्हाला शुल्क द्यावं लागतं आणि मग तुमचा तो प्रवेश निश्चित होतो. तिथं म्हणाले आम्ही तुमचं काही बघणार नाही, तुमचं जन्मतारीख नको, तुमचं कॅटेगरी नको, तुमचं काही नको, तुमच्याकडून फीसुद्धा नको, तुम्हाला आम्ही फुकट शिकवणार. पण मित्रमैत्रिणींनो, देर इज अ सेईंग इन वर्ल्ड, द सेईंग सेज देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड. ज्यावेळेला एखादी गोष्ट फुकट मिळते ना त्यासाठी कुणीतरी कुठेतरी पैसा दिलेला असतो किंवा आणखीन वेगळ्या मार्गाने त्याचा उपयोग केलेला असतो. या बिरसा मुंडांना प्रवेश मिळाला त्या जर्मन ल्युथेरियन चर्चमध्ये, परंतु त्यांना असं सांगितलं की इथं चर्चमध्ये प्रवेश तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला ख्रिश्चन झालं पाहिजे आणि ख्रिश्चन झाल्याशिवाय इथं प्रवेश नाही. त्यामुळे नाईलाजानं त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला आणि त्या शाळेमध्ये ते शिकायला लागले. बरं, हा विद्यार्थी इतका विलक्षण की त्याच्या लक्षात असं आलं की ही लोकं शिकवत आहेत आणि आपण जे जीवन जगत होतो, आपले वाडवडिलांची जी शिकवण आहे त्याच्यामध्ये विरोध आहे. आणि एके दिवशी तर वर्गात प्रसंग असा घडला, त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते, बहुतेक सगळी ती चर्चची मिशनरी शाळा असल्यामुळे फादर त्यामध्ये शिकवणारे, पादरी लोक त्यामध्ये शिकवणारे होते आणि त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये या बिरसा मुंडांचे जे पूर्वज होते त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. आणि टीकेचा सगळा सूर काय, मगाशी मी सांगितलं तोच, हाफ चाइल्ड हाफ डेव्हिल. तुम्हाला संस्कृती नाही, तुम्हाला धर्म नाही, तुम्हाला विचार नाही, तुम्ही बालिश आहात, अशा प्रकारची टीका आपल्या पूर्वजांच्यावरती होताना बिरसा ऐकू शकले नाहीत आणि त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. आणि विरोध केल्याचा परिणाम काय झाला, विरोध केल्याचा परिणाम असा झाला की त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि मग त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. आता क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणण्याचं कारण असं की तिथून पुढचा जो प्रवास आहे तो एकदम विलक्षण आहे. म्हणजे ही गोष्ट कधी घडली असेल, अगदी चरित्र आपल्याला तारीखवार उपलब्ध नाही दुर्दैवाने या सगळ्या मंडळींचं, परंतु ही गोष्ट साधारणपणे 1889ची असेल. संदर्भासाठी म्हणजे 1885ला काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि तिथल्यानंतर 3-4 वर्षातला हा प्रसंग आहे. मग ते गावात परत आले आणि ते म्हणाले की मी आता साधनेसाठी जंगलात जातो आहे, आता कुणी माझ्या मागे यायचं नाही.
आणि साधारणपणे त्यांच्या आयुष्यामध्ये ते 4 वर्ष जंगलात राहून त्यांनी साधना केली असा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे 92-93 1892-93पर्यंत त्यांनी जंगलात राहून साधना केली. काय साधना केली? बरं, भारत असा देश आहे की भारत देशामध्ये अमुकच एका पद्धतीनं तुम्ही देवाची उपासना करा असं करण्याचं बंधन नाही. देवाची उपासना करण्याचे जेवढे मार्ग भारतात आहेत ते जगामध्ये कुठलेही नाहीत. जगामध्ये असं आहे की एकानी अतिशय सुंदर असं वाक्य वापरलं, देर इज अ डेमोक्रेसी ऑफ पीपल इन द वर्ल्ड, भारत इज अ कंट्री वेअर एज डेमोक्रेसी ऑफ फेथ इज देअर. म्हणजे तुमच्या श्रद्धेचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणत्या मार्गाने देवाची पूजा करायची याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. या बिरसा मुंडांनी असे 3-4 वर्ष साधना केली आणि त्यांना साक्षात्कार झाला. एका अर्थानं ते साक्षात्कारी पुरुष ठरले आणि माघारी आल्यानंतर त्यांनी आपल्या समाजाची संघटना करायला सुरुवात केली. आता हा नवयुवक आहे, 1875चा जन्म आहे आणि 18-19 वर्षाचे असताना ते माघारी आले. गावोगाव जायचं, लोकांना भेटायचं आणि लोकांना उपदेश करायचा. या उपदेशाचे काही मुद्दे आपल्याला लक्षात येतील. ते काही मुद्दे असे आहेत की निसर्गाशी सहजीवन हा तर मुद्दा त्याच्यामध्ये येऊन गेला, त्यामुळे मी परत एकदा तो सांगत नाही. पण आपल्या परंपरेची आठवण ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या समाजाची जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रातून त्यांनी 3 वेगवेगळ्या गोष्टी आणून त्याची स्थापना करून आपल्या आध्यात्मिक उपासनेला प्रारंभ केला. त्यांनी एके ठिकाणून असणारी पवित्र माती आणली, एके ठिकाणून पवित्र जल आणलं, तुळशीचं रोप आणलं आणि जगन्नाथपुरीवरनं चंदन आणलं आणि या सगळ्याचा आधार घेऊन आपल्या आध्यात्मिक परंपरेची किंवा आध्यात्मिक साधनेची आपण सुरुवात करतो आहे. आणि मला प्रत्यक्ष परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. नवे नवे मी धरती आबा आहे अशा प्रकारचं उद्गार त्यांनी आपल्या भाषेमध्ये काढले. धरती आबा याचाच अर्थ मी धरतीचा देखील पिता आहे अशा प्रकारचे उद्गार काढले. म्हणजेच याचा अर्थ मी परमेश्वराचा अंश आहे असं काढलं. त्याच्यामध्ये असणारे चमत्काराचे प्रसंग नोंदवून ठेवलेत लोकांनी. ते चमत्कार म्हणून बघायचा की वेगळ्या नजरेने बघायचा हा चिकित्सक भाग आपण सोडून देऊयात. परंतु एके दिवशी असं झालं की दोघेही जात होते आणि त्या ठिकाणी वीज कोसळली. पण वीज कोसळल्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. जो वर्ण होता तो थोडासा काळवंडण्यापलीकडे त्यांचं नुकसान झालं नाही, त्यांचा मृत्यू झाला नाही. आणि अशा प्रकारचा प्रसंग घडल्यानंतर तर लोकांचा अधिकच विश्वास बसला त्यांच्यावरती. आणि अधिक विश्वास बसल्यानंतर मग हळूहळू त्यांच्याही लक्षात असं आलं की या इंग्रजी सत्तेला ज्या वेळेला आपल्याला आव्हान द्यायचं आहे त्यावेळेला परत एकदा आपल्याला सशस्त्र संघर्ष केला पाहिजे. आणि 1898-99 यामध्ये त्यांनी संघर्षाची योजना करायला सुरुवात केली. आणि अर्थातच हजारो लोक त्यांच्या मदतीला आले. मग या सगळ्यांच्याकडे शस्त्र कुठली आहेत? तर या सगळ्यांच्याकडे शस्त्र लाठीकाठीचं आहे. त्यांच्याकडे असणारे भाले असतील, बर्चा असतील, कुऱ्हाडी असतील, तलवारी असतील आणि तीरकामठे असतील. तीरकामठे म्हणजे धनुष्यबाणाची एक वेगळ्या प्रकारची ती आवृत्ती असं आपण लक्षात घेतलं पाहिजे, थोडीशी कमी प्रतीची आपण असं म्हटलं पाहिजे. याशिवाय त्यांच्याकडे दुसरी अस्त्र नाहीत. आणि इंग्रजांच्या बाजूला पलीकडच्या बाजूला काय आहे तर इंग्रजांचं एकत्रित असणारं सशस्त्र सैन्य आहे. त्यांच्याकडे बंदुका आहेत, त्यांच्याकडे तोफा आहे, त्यांच्याकडे दारुगोळा आहे, त्यांच्याकडे कोट आहेत, किल्ले आहेत, त्यांच्याकडे वाडे आहेत. अशा प्रकारचा सगळा संघर्ष हा उभा राहिला. आणि त्या संघर्षामध्ये ठरवून त्यांनी 24 डिसेंबर 1899च्या रात्री त्यांनी इंग्रजांच्या सगळ्या ठिकाणांच्यावरती हल्ला केला. आणि तो हल्ला इतका भीषण होता, इंग्रजांना पळून जावं लागलं. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर मात्र इंग्रजांच्या लक्षात असं आलं की आता हे आंदोलन आपल्याला संपवलं पाहिजे. आणि हे आंदोलन संपवलं पाहिजे म्हणजे काय तर आंदोलन संपवण्याचे 2 मार्ग आहेत. एक, तुम्ही लष्करी बळाचा वापर करायचा आणि दुसरं, त्यांच्यावरती इनाम जाहीर करण्यात आलं की यांना पकडून देणाऱ्यास किंवा यांचा ठाव ठिकाणा देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल. आणि पुन्हा एकदा असंच झालं यांच्या जीवनामध्ये की त्यांचा ठाव ठिकाणा एका भारतीयांनी सांगून दिला आणि त्यांना पकडलं आणि इंग्रजांनी त्यांना कारावासामध्ये डांबलं. आता इंग्रजांनी त्यांना डांबलेलं होतं. आधी पण त्यांच्या आयुष्यात एकदा कारावास येऊन गेलेला होता आणि त्यांच्या लक्षात असं आलं की हा कारावास पुढे टिकणार नाही. आणि म्हणून इंग्रजी अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं की त्यांच्यावरती विषप्रयोग करण्यात आला असं सांगण्याची पद्धत किंवा अशी परंपरेनं तिथं सांगितली जाते माहिती. आणि त्याच कारावासामध्ये त्यांचा जून महिन्यामध्ये मृत्यू झाला, 1900 मृत्यू झाला. आता त्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी असं मी का म्हणतो तर त्यांच्या जीवनामध्ये मी सांगितलेले जे 4 प्रवाह आहेत ते सगळे त्यांच्या जीवनामध्ये दिसतात. एक, त्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची तीव्र तळमळ आहे आणि ती तळमळ अगदी वयाच्या लहानपणापासून आहे, म्हणजे 12-13 वर्षाचा असल्यापासून त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. दुसरं म्हणजे निसर्गाशी त्यांचं सहजीवन आहे.
त्याच्यातला निसर्गाच्या सहजीवनाचा एक उल्लेख मग अशी केला की तुळशीचं रोप जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती की त्याचं काही आयुर्वेदिक औषधासाठी पण महत्त्व आहे आणि त्याचं ऑक्सिजनच्या दृष्टीनं पण देखील महत्त्व आपल्याला माहिती आहे. परंतु पर्यावरणाचं प्रतीक म्हणून देखील आपण तुळशीच्या रोपाकडे बघू शकतो. तसंच या भगवान बिरसा मुंडांनी असं सांगितलं की आपण गोमातेची पूजा केली पाहिजे. आता का बरं गोमातेची पूजा केली पाहिजे, तर आपण लक्षात असं घेतलं पाहिजे की परंपरेनं हजारो वर्षापासून आपला भारत देश आहे तो शेतीप्रधान आहे, तो कृषीप्रधान आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेतात राबण्यासाठी ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला त्या गोमातेची मदत होते, गोवंशाची मदत होते आणि तिच्या ठाई आपण पवित्र बुद्धी ठेवली पाहिजे आणि तिचं आपण रक्षण केलं पाहिजे. गोमाता ही पर्यावरणाचं एक आपण प्रतीक म्हणून देखील लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे दुसरं सूत्र त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे पर्यावरणाशी असणारं त्यांचं सहजीवन. तिसरं सूत्र मी सांगितलं की हजारो लोकांचा पाठिंबा, शब्दशः हजारो लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या उठावाचं नाव त्यांच्या भाषेमध्ये जे उल गुलान म्हणजे उठाव किंवा क्रांती असा त्याचा साधारणपणे अर्थ होतो, त्या उल गुलांची त्यांनी हाक दिली आणि आबाल वृद्ध स्त्री पुरुष त्यांच्या हाकेमुळे गोळा झाले आणि शेवटची लढाई तर इतकी भयंकर झाली त्याच्यामध्ये काहीशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तिथे लोक गेले तर सांगतात की या झाडाखाली पण पुरलं आहे, त्या झाडेखाली पण पुरलं आहे. तुम्ही इथं बघताय ते सगळ्या झाडांच्या खाली पुरलेलं आहे. इंग्रज सरकारने अर्थातच ते मान्य केलं आणि ते म्हणले 2-4 लोक मेले असतील अशा प्रकारचं त्यांनी उद्गार काढले. पण हजारो लोकांचा पाठिंबा हे देखील त्यांना बघायला मिळतं. पर्यावरणाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज आपण ज्यावेळेला जगापुढच्या प्रश्नांची चर्चा करतो त्यावेळेला जगापुढचे सगळ्यात भीषण जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या प्रश्नाचा देखील क्रमांक लागतोच. पहिला लावायचा, दुसरा लावायचा, तिसरा लावायचा एवढा तपशिलाचा तुम्ही मुद्दा सोडून द्या, पण तो लागतोच. पर्यावरणाचा प्रश्न जो आहे जगापुढे तो किती भीषण आहे तर त्याच्यामध्ये आकडेवारी अशी दिलेली आहे की आत्ता आपण ज्या पद्धतीचं जीवन जगतो आहे त्या पद्धतीनं दरवर्षी आपण 1.6% या दराने पृथ्वीवरचे सगळी नैसर्गिक संसाधनं ही आपण संपवत चाललेलो आहोत. म्हणजे काही वर्षातच या पृथ्वीवरती माणसाला राहता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. आता पर्यावरणाचं नातं म्हणजे काय, 2 प्रतीकं यांच्या जीवनामधली आपण बघितली. तुळशी मातेचं प्रतीक आहे, गोमातेचं प्रतीक आहे. ही पर्यावरणाची प्रतीकं आहेत, त्यांच्याबरोबर आपलं सहजीवन असलं पाहिजे. याच्या अर्थानं ते जागतिक प्रश्नांना उत्तर आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अर्थाने आपण त्यांच्याकडे लक्ष घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो होता आध्यात्मिकतेचा, तर यांच्या आयुष्यातच त्यांनी स्वतः आध्यात्मिक साधना केली, त्यांना त्याचा साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार सर्व लोकांच्या मध्ये प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी एक आपला पंथ स्थापन केला, एक संप्रदाय सुरू केला आणि त्या पद्धतीनं वागायला लोकांना त्यांनी भाग पाडलं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे एकजूट व्हा. इंग्रज या देशावरती राज्य करून गेले. तुम्ही जर आकडेवारी काढली तर असं कोणत्याही दिवशी घडलं नाही भारतामध्ये की इंग्रज बहुसंख्य आहेत आणि भारतीय अल्पसंख्य आहेत. इंग्रज अत्यंत अल्पसंख्य आहेत. म्हणजे मध्ये केव्हा तरी मी एक आकडेवारी वाचत होतो, मला आठवत नाही कधी वाचली मी, आकडा कदाचित मागं पुढं झाला तर तुम्ही दुरुस्त करा, पण कोणत्याही एका क्षणी भारतामध्ये जे स्वतः इंग्रज आहेत आणि अधिकारी आहेत अशा लोकांची संख्या 35,000च्या आगेमागे जाते. आता आकडेवारीचा संदर्भ मला आठवत नाही, पण बोलण्याच्या ओघात आला म्हणून सांगतो, तुम्ही शोधून बघा. मुद्दा काय, मुद्दा असा की मूठभर लोक येतात, म्हणजे शब्दशः मूठभर येतात आणि आमच्या देशावरती राज्य करतात. का राज्य करतात? कारण आम्ही एकत्रित आहोत. आमच्या सगळ्यांचे विचार, आमच्या सगळ्यांची एक कृती, आमच्या सगळ्यांचा मार्ग एक नाही, म्हणून ते आमच्यावरती राज्य करतात. सर्वांनो एकजूट व्हा ही शिकवण त्यावेळेला जी लागू होती ती आज देखील लागू आहे. आज फक्त त्या शिकवणीचा टप्पा पुढचा आहे. त्यावेळचा टप्पा काय होता? त्यावेळचा टप्पा होता तो स्वातंत्र्याचा होता. इंग्रजांचं राज्य इथून फेकून द्यायचं, त्यांचं जे जू आमच्या मानेवरती बसलेले ते झुगारून द्यायचं आणि आता भारत स्वतंत्र करायचा. हा टप्पा आता आपण पूर्ण केला का? मर्यादित अर्थानं का होईना, खंडित स्वरूपात का होईना, भारत आपला स्वतंत्र झाला. परंतु त्या पुढचा टप्पा मात्र अजून आपण पूर्ण केलेला नाही आहे. पुढचा टप्पा काय आहे? पुढचा टप्पा आपल्याला भारत आता समर्थ करायचा आहे. समर्थ भारताची वेगवेगळी लक्षणं आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या अन्न वस्त्र निवारा तर सगळ्यांना मिळालंच पाहिजे. पण एक आकडेवारी मध्यंतरी मी वाचत होतो, साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वीची ती आकडेवारी आहे. आकडेवारी साधारणपणे 2 वर्ष जुनी आहे, 2023ची वगैरे आकडेवारी, म्हणजे 25मध्ये मी वाचलं, तर 2023ची आकडेवारी आहे. तर ती आकडेवारी अशी आहे की सरासरी भारतामध्ये 5% लोक गरीब आहेत. 2023ची आकडेवारी सरासरी, काही ठिकाणी 5%च्या वरती, काही ठिकाणी
कमी आहेत, शहरात कमी आहेत, खेडेगावात जास्त आहेत, हे सगळं तुम्ही सोडून द्या, पण सरासरी 5% याचा अर्थ किती? याचा अर्थ 140 कोटीमधले 7 कोटी लोक आज रात्री उपाशी पोटी झोपणार आहेत. ह्याची तळमळ आम्हाला जाणवते का? त्यांच्याप्रती आमचं काही कर्तव्य आम्हाला जाणवतं का? हा विचार आपण केला पाहिजे. एकजूट व्हायचा अर्थ, समर्थ भारत करायचा अर्थ, यांना आता पोटाला पुरेसं सकस असं अन्न मिळालं पाहिजे. पण अन्न वस्त्र निवारा भागवून किंवा ते देऊन गरजा संपतात का? तर गरजा त्या संपत नाहीत. माणसाच्या वरच्या पातळीवरच्या म्हणजे आध्यात्मिक आनंदाच्या गरजा किंवा आध्यात्मिक वृत्तीच्या गरजा त्यानंतर सुरू होतात आणि त्या अर्थानं देखील कमी अधिक प्रमाणात आपल्या देशामध्ये अनेक लोक काम करतात, त्यांच्या पद्धतीनं काम करतात आणि भारताकडं या अर्थाने जग आशेनं बघत आहे. त्यामुळे या जनजातीय क्रांतिकारकांच्या जीवनाची माहिती घेताना ज्या वेळेला आपण त्यांच्या जीवनाबद्दल बघतो त्यावेळेला त्यांची प्रेरणा आपल्या आयुष्यात आपण टिकवून ठेवली पाहिजे. त्यांच्या विचारामध्ये एकजूट राहून पर्यावरणाशी स्नेही असले आपलं जीवन आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतंत्र झालेला भारत आता समर्थ करण्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला वाटा उचलण्याचं मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना नम्रपणानं आणि थांबतो. धन्यवाद.